या सभेमध्ये 2 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या सर्व नातेवाईकांनी, आपल्या घरात जेवढे मतदार त्या मतदारांनी आणि आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचार प्रसार करून आमच्या अत्यंत सुशिक्षित या वरीला क्रमांक 1 वर आणण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे अशा विद्याताई आत्रामजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, देशाचे आपले मंत्री नितीन गडकरींनी वणी शहराच्या जनतेकरता पाठवलेली आहे. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि नितीन गडकरींजी यांची विनंती मान्य करा अशी अपेक्षा याकडे व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही विद्याताई आत्राम यांची नाही आहे, यांच्या नशिबाची नाही आहे. 2 तारखेची निवडणूक विद्याताई आत्रामच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आमचे संजीव गोकुलवाडी रेड्डीजी यांच्या नशिबाची नाही आहे. 29 नगरसेवकाच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या, केंद्रातल्या सरकारच्या 55 योजना या वणीमध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार, या सरकारच्या 48 योजना वणीमध्ये आणण्याकरता बंधू भगिनींनो निवडणूक आहे. ही निवडणूक या ठिकाणी आपले अशोकराव उईकेजी, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या जिल्हास्तरीय योजनेतनं डीपीडीसीच्या माध्यमातून चालणाऱ्या 22 योजना वणीमध्ये आणण्याची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, 124 योजनाला घेऊन आमच्या विद्याताई आत्रामजी आणि आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि याकरता बंधू भगिनींनो 2 तारखेचं मतदान आहे. 2 तारखेचं मतदान हे विद्याताई आत्रामजी यांच्या कमळावर म्हणजे वणीच्या विकासाचं मतदान आहे. वणीच्या एक घटना वाईट झाली, ती माझ्याकरता दुर्भाग्य होती, दुर्भाग्यपूर्ण होती. मी मागच्या 15-20 वर्षापासून 22 वर्षापासून विधानसभेत आहे. एक चूक झाली वणीची. माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार येत असताना संपूर्ण महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस सरकारला, एकनाथ शिंदेजी आणि आपल्या सरकारला मतदान करताना वणीने मात्र थोडं मागे ठेवलं. महाराष्ट्राचा इतिहास समजलो, आतापर्यंत इतिहास समजलो. 288 पैकी 237 आमदार, प्रचंड बहुमताचं सरकार या ठिकाणी आलं. पण संजय भाऊ थोड्या मताने आपला पराभव झाला. खऱ्या अर्थाने वणीच्या विकासाच्या गाडीचा ब्रेक लागला. पण आम्ही ठरवलाय, जरी संजय भाऊ निवडून आले नसाल तरी संजय भाऊ तुमच्या नेतृत्वामध्ये वणीचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके यांना दिलेली आहे. काळजी करू नका. माननीय त्या ठिकाणी गोकुलवाडी, आपण जेवढे काही कामं सरकारकडे आणाल ती संपूर्ण कामं सरकारकडे आणून याची जबाबदारी माझी आणि अशोक उईकेची आहे. याकरता देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी मला पाठवला आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने या यवतमाळ शहराकरता, वणी शहराकरता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र या विकासाचा आराखडा माननीय देवेंद्रजींनी तयार केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचा आराखडा तयार केला, विकसित महाराष्ट्राचं विजन तयार केलं. आणि आता आमच्या विद्याताईला निवडून आल्यानंतर, आमच्या 29 नगरसेवकाला निवडून आल्यानंतर संजीव भाऊ आपल्याला विकसित वणी 2030, विकसित वणी 2035, विकसित वणी 2047चा विकास आराखडा
आमच्या विद्यार्थ्याला तयार करायचा आहे, नगरपालिकेला मंजूर करायचा आहे। या ठिकाणी मंजूर केल्याबरोबर मी तुम्हाला वचन देतो 2047 विकसित वनी करण्याकरता जो काही या वनी शहराला सरकारकडनं, केंद्राकडनं, राज्याकडनं, डबल इंजिन सरकारकडनं जेवढा निधी लागेल तो संपूर्ण निधी विकसित वनी करता आणून देण्याची जबाबदारी अशोक भोईर यांनी चंद्रशेखर बावनकुळेची आहे। मी या ठिकाणी स्वतः विद्यार्थ्या घेऊन आल्यावर पहिल्या मंत्रालयाच्या बदल्यावर माझं कार्यालय आहे, माझ्या कार्यालयामध्ये मी या संजीव भाऊ येतील, मी दोघांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि जेवढाही पैसा लागेल तेवढा वनी करता आणून द्यायची जबाबदारी या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला वचन दिलं होतं, आमच्या सरकारला, आपलं सरकार आलं तर आपलं सरकार पुढचे 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवेल आणि ही योजना पुन्हा मजबूत करणे, पुन्हा योजनेला वाढवण्याचं काम आमचं सरकार करेल। मध्य प्रदेशमध्ये 20 वर्ष झाले लाडक्या बहिणीची योजना चालू आहे, छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे, 15 वर्ष योजना चालू, मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार योजना चालू। आणि बंधू भगिनींनो, आता तर आमच्या लाडक्या बहिणीची योजना अजून मजबूत करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला। विद्यार्थी संजय भाऊ निवडून आल्याबरोबर या वनीमधल्या 100 लाडक्या बहिणीचे बचत गटांना, 100 महिलांच्या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचं, 1 लाख रुपये 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची योजना नागपूरला आम्ही 2000 महिला बचत गटांना अशोक भाऊ आम्ही योजना केली। 1 लाख रुपये कर्ज नाही, हे फिरतं भांडवल आम्ही देतोय। या फिरत्या भांडवलातनं आपल्या महिला बहिणींनी 10 बहिणींनी एकत्र येऊन 1 लाख रुपयाचा त्या ठिकाणी तुम्हाला भांडवली गुंतवणूक आम्ही देणार आहोत। आणि पहिल्या टप्प्यामध्ये 100 महिला बचत गट वनीचे आमच्या 29 नगरसेवकाला विनंती आहे, निवडून आल्याबरोबर आपण या ठिकाणी या महिला बचत गटाची योजना खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याकरता काम करायचं आहे। आपल्या सरकारने सांगितलं होतं, आपलं सरकार आलं म्हणजे आपल्या वचननामा दिला होता की आपलं सरकार आलं तर वणीच्या, चंद्रपूरच्या, यवतमाळच्या, महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये विजेच्या बिलाची घोषणा केली, पण काँग्रेस पार्टीने खोटं बोलले, काँग्रेस पार्टी पडून गेले। तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीसजींना मत दिलं, कमळाला मत दिलं आणि आपलं सरकार आलं। माननीय देवेंद्रजींनी आता आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला, शेतकऱ्यांचा विजेचे बिल माफ करण्याचा निर्णय घेतला। आणि एवढंच नाही, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्यांचा विजेच्या पंपाचं इलेक्ट्रिक बिल येणार नाही, याचा निर्णय आपल्या सरकारने केला। आणि आता तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजनाच तयार केली, वणीमध्ये आज 8 रुपये युनिट विजेचा रेट आहे। आमच्या कोराडीवरला चंद्रपूरला वणीला वीज येतं ती 8 रुपये रेट आहे। कोळशाची वीज ही पुढच्या वर्षी 80 पैशांनी वाढणार आहे, प्रत्येक वर्षी 10% रेट वाढतात। 2029 मध्ये 12 रुपये रेट होणार आहे। 12 रुपये रेटची वीज ही वणीला परवडणार नाही, आमच्या गरीब मध्यमवर्गीय व्यक्तींना परवडणार नाही। तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय केला, या महाराष्ट्रामध्ये कोळशावरची वीज 12 रुपये रेट होणार आहे, पण या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली। या योजनेतनं सूर्यावर 2 रुपये 80 पैशात वीज तयार होणार आहे, सूर्यावर 2 रुपये 80 पैसे सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे। आणि 2029 ला संजय भाऊ पुन्हा विधानसभेचं मतदान मागायला आपण वणीकडे जाऊ तेव्हा विजेचा रेट 12 रुपये राहणार नाही, तो 6 रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे। 50% विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला। बंधू भगिनींनो, आपलं सरकार या ठिकाणी जो गाडी घोडा बंगला आहे, फार्म हाऊस आहे, मोठे मोठे घर आहे, त्या घराचं कर्ज माफ करायचा नाही असा निर्णय सरकारने केला।
पण जे गरीब माणसं शेतकरी 40-40 वर्ष शेतामध्ये आपला मेहनत करतात, व्याजावर सरळ व्याज झाला, चक्रवाढ झाला, शेतकरी हा निराश झाला, तो आत्महत्येकडे चाललाय, आत्महत्येचा विचार करतो आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला वचन दिलं आहे की महाराष्ट्राचं सरकार हे गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे, गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, आपलं सरकार गरीब माणसाचं काम करणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगायला आलो आहे, माझ्याकडे आता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी महसूल खात्याची जबाबदारी दिली. महसूल म्हणजे आपल्या मालमत्तेचा मंत्री. तुमचे प्लॉट आहे, तुमचे घर आहे, शेती आहे, पांढर रस्ते आहे, जी जी काही जमीन आहे ती सरकारची नसो, खाती जमीन असो, या जमीनचं प्रोटेक्शन करणे, तुमचं त्या ठिकाणी मालमत्तेला मजबूत करणे. खरं तर मालमत्ता, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्वाचा निर्णय करण्यासाठी आलो आहे. जो निर्णय सरकारने केला आहे, आपल्या सरकारने 15/10/2024 तारेंद्र बोर्डे मला वारंवार सांगायचा, संजीवनी वारंवार सांगायचे, आमच्या बगीच्या आजूबाजूला एवढे लेआउट झाले आहे, झाले लेआउट घर झाले का नाही बगीच्या आजूबाजूला, पण त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. येणे नाही, टीपी नाही, प्रॉपर्टी कार्ड नाही, येणे जातं टीपी नाही, टीपी जातं येणे नाही, जुने याचा प्रॉपर्टी कार्ड नाही. 15/10/2024 आमच्या विद्याताई तुमच्या कार्यालयामध्ये ऑलरेडी 4 तारखेला निवडणुका लागण्याच्या पूर्वी, तुम्ही उमेदवार होण्यापूर्वी एक अध्यादेश गेला आहे. तुमच्या कार्यालयामध्ये अध्यादेश गेला आहे. 2 तारखेला निवडून आल्यावर 3 तारखेला तो अध्यादेश काढा आणि बगीच्या जे लोक उकडले घेतले, प्लॉट घेतले, घर बांधले 15/10/2024 पूर्वी, 15/10/2024 पूर्वी ज्याने जिथे जिथं घर बांधलं असेल त्या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय. एकही घर अनाधिकृत राहणार नाही, एकही घर, एकही भूखंड हा त्या ठिकाणी अनाधिकृत राहणार नाही. सर्व भूखंडांना अधिकृत करण्याचा निर्णय आमच्या महसूल खात्याने देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. आणि आता तर आम्ही निर्णय घेतो आहे, तारेंद्रजी, संजीवजी, आपल्या शहरामध्ये जेवढे सरकारी जागेवर लोक राहतात, काही लोक राहतात का सरकारी जागेवर? ते सरकारी जागे भराल का? काळजी करू नका. या पट्टे वाटपाचा मंत्री मीच आहे, पट्टे वाटप मंत्री आहे. तरी हो विद्यार्थी निवडून आल्याबरोबर जेवढे सरकारी जागेवर लोक बसले आहेत त्या सर्वांची यादी बनवा. मी स्वतः वणीमध्ये येऊन सर्व पट्टे वाटप करून त्याचा निर्णय करून देईल. मी सर्व वणीच्या पट्टे वाटपाचा निर्णय शेवटीची सही माझीच लागते. पट्टे वाटप या ठिकाणी झुडपी जागा असेल, झुडपी जंगलाच्या जागावर अनेक लोक बसलेले आहेत. या विदर्भातले, पूर्व विदर्भातले 2 लाख लोक झुडपी जंगल जागेवर बसलेले आहेत. पत्रकार बंधूंनो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं सुप्रीम कोर्टाला, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. 40 वर्षापासून झुडपी जंगल जागेवर बसलेल्या 2 लाख परिवारांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आता या ठिकाणी महाराष्ट्रात झाला. बंधूंनो, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करत आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घर दिले. 2.5 लाख रुपयाचं एक घर वडीलच्या गरीब माणसाला द्यायचं आहे. विद्याताई, तुम्ही यादी बनवा. आदिवासी विभागाचे घर आदिवासी लोक देतील, पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान योजनेचे घर, जेवढे घर जमीन मागेल तेवढे घर सरकारकडनं देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करू. 30 लाख घर मान्य मोदींनी दिलाय. पहिला आल्याबरोबर काम करा. आमच्या नगरसेवकांनी घरोघरी जाऊन यादी बनवा.
आणि सर्वांचे घर भरून देण्याची कारवाई करा. आपल्या सरकारने 30 लाख घरं दिले आहे आणि आता महसूल खात्याने जेवढे पंतप्रधान योजनेमधले घर आहे त्या सर्व घरांना मोफत वाढू देण्याचा निर्णय केला आहे. मोफत वाढू देण्याचा निर्णय केला. 1 रुपया वाढीला लागणार नाही हा निर्णय केला. बंधू भगिनींनो, आपलं सरकार आता योजना आणतंय. वणीच्या यवतमाळच्या सर्व भागामध्ये जेवढे शेतकऱ्याचे पालन रस्ते आहे, शेत रस्ते आहे, आता लवकरच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पालन रस्ते योजना येत आहे. या राज्यातले सर्व शेतकऱ्याचे पालन रस्ते बांधण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपल्या सरकारने आता तर विद्यार्थ्यांना 18 प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट शिक्षणाकरता लागतात. KG ते PG पर्यंत 18 डॉक्युमेंट लागतात. डोमेस्टिक सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट लागतात. आतापर्यंत कधी कुठल्याही सरकारने हा निर्णय केला नाही, पण आपल्या सरकारने निर्णय केला. आता विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटला जो 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा, देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आता स्टॅम्प पेपर काढून टाकला. विद्यार्थ्यांना 1 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने केला. बंधू भगिनींनो, 124 योजनावर विद्यार्थ्यांना काम करायचं आहे. मी आज एवढे निर्णय वाचू शकतो. या निर्णयाचे वाचायला 3 तास लागतील, पण बंधू भगिनींनो, हे सर्व निर्णय मी मान्य विद्यार्थ्यांना देणार आहे. विद्यार्थी या निर्णयावर काम करणार आहे, सुरक्षित होणी करणार आहे. मी आता परवा नागपूरमध्ये अशोक भाऊ सर्व शहराला, सर्व जेवढे नगरपालिका आहे सर्व शहराला CCTV सर्वेलन्स जाळा तयार करून दिलं. वणीमध्ये सुद्धा विद्यार्थी निवडून आल्याबरोबर वणीचं प्रत्येक घर, वणीचा प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली, एकही घर सुटणार नाही. वणीला सुरक्षितपणे करायचं आहे तर वणीच्या प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीमध्ये पोलीस खात्याचं, मार्बल कंपनीचं CCTV सर्वेलन्स जाळं उभं करायचं आहे. कोणी चोरटा चोरी करू शकणार नाही, कोणी शहराची बदमाशी करू शकणार नाही. माझी लाडके बहीण 2 वाजता जरी गेले, कोणाची वाटणी नजर करण्याची हिंमत होणार नाही. असं CCTV सर्वेलन्स, हे CCTV सर्वेलन्स विद्यार्थी तुम्ही सही करून पाठवा. मी देवेंद्र फडणवीसजीकडनं आपल्या गृह खात्याच्या मार्बल कंपनीचं CCTV सर्वेलन्स या शहराला सुरक्षित सहज करणे, या शहराला विकसित करणे, या शहराला संपूर्ण योजना लागू करणे याकरता 2 तारखेची निवडणूक आहे. वणीच्या नगरपालिकेच्या समोर 4 चाकाची विकासाची गाडी उभी आहे. वणीच्या नगरपालिकेसमोर गाडी वाट बघते. विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे. यामध्ये 1 चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 55 योजनेचा आहे. दुसरा चाक देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनेचा आहे. तिसरं चाक माननीय नितीन गडकरीजीने वणीच्या विकासाच्या पूर्ण रस्ते विकास योजनेचा तिसरा चाक माननीय नितीन गडकरीचा आहे. आणि चौथा चाक ज्यांनी संजय बाबू तुम्ही निवडणूक प्राप्त झाले, पण आमदारापेक्षाही जास्त काम करण्याची ताकद संजय बाबू आहे. विकासाचं चौथं चाक संजय बाबू आहे. आणि या गाडीला लागणारं पेट्रोल अशोक विखे टाकणार आहे, चंद्रशेखर बावनकुळे टाकणार आहे, महाराष्ट्राचे मंत्री टाकणार आहे. आता या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर, विकासाची 4 चाकाची गाडी रेडी आहे. 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला निवडून द्यायचा आहे. कुणाला देणार आहे? विकासाचा ड्रायव्हर कोण होणार आहे? आमच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? तुम्ही 2 तारखेला निवडून द्या. विद्यार्थी विकासाचा गाडीचा ड्रायव्हर बनेल आणि वणीवरनं 100च्या स्पीड मध्ये गाडी नागपूरला येईल आणि मुख्यमंत्र्यांकडनं जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा नागपूरच्या रामगिरीवर देण्याचा निर्णय आपण वर्षावर आणि मंत्रालयातून देण्याचा निर्णय आपण करू. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, वणीला शब्द द्या, जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा वणीच्या विकासाकरता देण्याचा प्रयत्न करू. एक विषय संजीव सुरू केला, आपण निर्णय केला, वणीच्या शहरावरनं महसूल खात्याचं विमान उडणार आहे. इंडिगोचं नाही, महसूल खात्याचं विमान उडणार आहे. एक मोठा ड्रोन आहे महसूल खात्याचा,
मुलगी सुद्धा चालू आहे. 22,000 घर दिले. वणीला इंग्रजांच्या काळानंतर मोठी झाली नाही. इंग्रजांच्या काळानंतर कधीच मोठी झाली नाही. शहराची मोठी झाली नाही. आता वणी शहराला मोडण्याचं काम आम्ही करतोय. घर तुमचा प्लॉट तुमचं घर सरकारी योजनेच्या माध्यमातून मोडून देण्याची जबाबदारी सरकार घेत आहे. विद्यार्थी निवडून आल्याबरोबर नक्षा योजनेमध्ये अर्ज करा. माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्र सरकारने वणी शहराकरता नक्षा योजना तयार केली. नक्षा योजनेचं विभाग हे वणीवर होणार आहे आणि प्रत्येक घरांना प्रॉपर्टी कार्ड घेण्याचा निर्णय, प्रत्येक घरांना भूमी अभिलेख नोंदणी कार्ड घेण्याचा निर्णय, प्रत्येक घरांना त्या ठिकाणी तुमची आखीव प्रक्रिया देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार करणार आहे. तुमची प्रॉपर्टी ही परमनंट क्लिअर करण्याचं काम सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, विकासाच्या गाडीची ड्रायव्हर आपल्या विद्यार्थ्यांना करा. मी तुम्हाला विनंती करायला आलोय. विद्यार्थी निवडून आल्याबरोबर आपले सर्व 29 निवडून आल्याबरोबर या विकासाच्या गाडीचा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम आपण करू. दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं. दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं झालं. आमच्या लाडक्या बहिणी सांगा ना. लाडकी बहीण तुम्ही तर केलं असेल ना आमच्या बहिणीसोबत. दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का आमचं ताई? तुम्ही दीपावलीचं लक्ष्मीपूजन करताना आई महालक्ष्मीकडे बघितलं असाल. जेव्हा तुम्ही आई महालक्ष्मीची पूजा करत असाल तेव्हा हे बघितलं असाल आई महालक्ष्मी कशावर होती. आई महालक्ष्मी कशावर होती. आणि 2 तारखेच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा विद्यार्थ्यांच्या कमळावर येणार आहे. आणि म्हणून पुढच्या 5 वर्षाकरता वणी शहराला सुंदर स्वच्छ शहर, वणी शहराला 124 शब्दाचं शहर, वणी शहराला विकसित शहर करण्याकरता विद्यार्थी या समोर त्यांना निवडून द्या. 2 तारखेला एवढ्या बटना दाबा, एवढ्या बटना दाबा, एवढ्या बटना दाबा, एवढ्या कमांड दाबा आणि एवढ्या जोराने दाबा. फक्त बटन उडू नका. जोरात दाबा बटन उडू नका. आमच्या विद्यार्थ्यांनी नुकसान एवढ्या जोराने बटन दाबा की 3 तारखेला जेव्हा निकाल लागेल एवढे कमाल बाहेर निघेल. काँग्रेस पार्टी जमानत जप्त झाल्याशिवाय वणीमध्ये राहणार नाही. काँग्रेस पार्टी जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जे लोक आपल्या विरुद्ध षडयंत्र करून लढतात 3 पार्ट्या 4 पार्ट्या 10 पार्ट्या एक करू नका. पण कमळ 51% मतं घेऊनच जिंकणार आहे. 51% मतं घेऊन जिंकणार आहे. आमच्या विद्यार्थ्यांचं कमळ 51% मतं घेऊन जिंकणार आहे. विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी निवडणुकीच्या विजयाचा संकल्प कराल का? आमच्या लडक्या लडके भाऊ आज विजयाचा संकल्प करायचा का? या ठिकाणी माझी विनंती तुम्ही ऐकाल का? विकसित वणीची विनंती ऐकाल का? विकसित वणी करता माझी विनंती ऐकाल का? खरं सांगा. एक काँग्रेसवाले येतील, एक पाव हटाव, गरीब हटाव. बंधू भगिनींनो, माझी एकच विनंती आहे का? इथनं गेल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी तुमचं घर आणि तुमच्या बाजूचे 10 घर, तुमचं घर एवढं चालू नागपूरवर. मग तुम्ही मला तर काही जाणार नाही. मी तुमचे पट्टे वाटप करणार आहे, तुमचे घर कायदेशीर करून देणार आहे, तुमच्या घरावर महसूल विमान चालवणार आहे, तुमच्या भूमी वगैरे करून देणार आहे, तुमच्या प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. माझं काही काम करणार की नाही? आज तुम्ही 3 दिवस, आज 29 तारीख, उद्या 30 तारीख, परवा 1 तारीख, 3 दिवस आमच्या विद्यार्थ्यांकरता 10 घर सांभाळा. किती घर? फक्त सांभाळा का? तुम्ही 10 घर सांभाळा. वणीचा विकास सांभाळण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळेची आहे, देवेंद्र फडणवीसची आहे. कोण 10 घर सांभाळणार? कोण 10 घर सांभाळाल? काही तुमची गट्टी आहे का? हे 10 घर तुमची मोठी नाही का? तर सर्व 10 घर सांभाळाल का? 10 घर समजवाल का? वणीच्या विकासावरचा मत लागेल का?
तर दोन्ही आपण सांगा भारत माता के, भारत माता के, भारत माता के. खूप खूप धन्यवाद.